नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत झाडाची लवती. मित्रांनो, हा जून महिना आहे. जून महिन्यात आपल्या झाडाला भरपूर पाऊस पडला आणि पाण्याची जी कमतरता होती ती कमतरता म्हणजे जी उन्हाळ्यात कमतरता होती ती आता कमतरता निघून गेलेली आणि मुबलक पाणी असं झाडाला मिळालेलं आहे पावसाचं. तर त्या लवती पाठोपाठच झाडाला हे बघा मोसंबी लागण्यासाठी फुलं आलेली, एकदम अशी भरपूर फुलं लागलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडाला जास्त प्रमाणात पाणी नसल्यामुळं झाडं मे महिन्यामध्ये पाणी कमी असल्यामुळं झाडं सुकल्याने झाले होते. पण आता जून महिन्याच्या 15 तारखेपासून पाऊस भरपूर पडलेला आहे आणि रानामधून पाणी वाहलेलं आहे. आपल्या झाडाला असं मुबलक पाणी भेटल्यामुळं त्यांची एकदम भारी क्वालिटी व एकदम अशी शेंड्याची फूट झालेली, अशी एकदम छान, खूपच छान फूट झालेली तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. एका फाटीला असे भरपूर फुलं लादलेली आहेत. एकदम आता फुलं याच्यामध्ये कळीमध्ये आलेली आहेत. तर मित्रांनो, आपण ह्या झाडाची निगा एकदम व्यवस्थित केलेली होती. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे झाडांसाठी मुबलक पाणी नसल्यामुळं आपण झाडांच्या बुडापाशी असं पाचट टाकून घेतलेलं होतं ऊसाचं. हे पाचट टाकल्यामुळं झाडाला जे समजा ऊन लागणार होतं झाडांच्या मुळेला, ते ऊन लागलेलं नाही आणि जमिनीचा बाष्पीभवन ह्या ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे कमी पाण्यामध्ये आपले जे झाड आहे ह्या झाडाचं संगोपन झालेलं आहे. तर आता मित्रांनो, हे जे पाचट आहे हे पाचट एकदम पाणी धरून राहतं. त्याच्यामुळं आम्ही मे महिन्यामध्ये पाचट टाकून घेतलं होतं उन्हाळ्याच्या. तर याच्यामुळं आपल्याला 2 फायदे झालेले. एक तर आपल्या झाडाच्या बुडाला लागणारं जे पाणी असतं ते पाणी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बाष्पीभवन झालेलं नाही आणि आपल्या मुळांना ऊन, त्या जमिनीला ऊन लागलेलं नाही झाडांच्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता जूनच्या नंतर होणारा फायदा म्हणजे याच्यामध्ये आपलं हे जे पाचट आहे ह्या पाचटाचे आता सध्या खतात रूपांतर झालेलं आहे. हे बघून घेऊ शकता, याचं खतात रूपांतर झालेलं आहे. तर हे आपल्याला खत म्हणून एक सेंद्रिय करभतुके वाढण्याची याच्यात जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण असंच बुडाला ठेवलेलं आहे आणि याच्या पाठोपाठ आपण याच्यामध्ये दोन्ही झाडांच्या मध्ये अशी सोयाबीन पेरून घेतलेली ह्या प्रकारे. आता मित्रांनो, तुम्हाला मोसंबीचं फळ दाखवायचं म्हणलं तर हे बघा, ह्या प्रकारे मोसंबीचं फळ आहे. सध्या समजा ते हे काही झाडांमध्ये आपण मोसंब्या ठेवल्या होत्या, जास्त प्रमाणात नाही. मिरग्या माल आहे हा. एकदम छान प्रकारे अशी क्वालिटी आलेली झाडाला. हे बघा, आपले 4 वर्ष झाड आहे मित्रांनो. 4 वर्षे आता या जून महिन्यात पूर्ण झालेली आहेत. आपण याच्या पाठीमागे बरेचसे व्हिडिओ ह्या झाडाबद्दलचे टाकलेले आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण याच्या आधी 2 वर्षापूर्वी आपण ह्या झाडाची पूर्ण कटिंग करून घेतलेली. पूर्ण कटिंग केल्यामुळं आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे. कटिंग केल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर अशा फुटवा जास्त झालेले. हे बघा, हे बूड जास्त मोठं झालेलं आहे.
म्हणजे झाडाची उंची कमी आणि बुड मोठं झालेलं आहे. याचं आपल्याला फायदा म्हणजे आपल्याला ज्या काही फाट्या आहे ह्या फाट्या जास्त असणं महत्त्वाचे आहे. आणि जास्त फाट्या असल्यामुळं प्रत्येक फाटीला असे 4 जरी मोसंब्या लागल्या तरी पूर्ण झाडाला भरपूर मोसंब्या लागतात. त्याच्यामुळं आपण हे बघा किती फाट्या फुटलेल्या आहे बघून घेऊ शकता. आपण जी 2 वर्षापूर्वी कटिंग केली ती शेंड्यांची, असे झाडं आहे. तर मित्रांनो, आपल्या मोसंबीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. बघा, ह्या प्रकारे क्वालिटी. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.